नमस्कार. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी पाहिलं होतं. त्याचे डेफिनेशन्स आणि त्याचे जे सब डिव्हिजन्स असतात ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे. नमस्कार, मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये फार्मा इन मराठी. आज आपण पाहणार आहोत जे आपण लेवल्स ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन पाहिले होते त्याचे जे पॉईंट्स होते, केमिकल लेवल, सेल्युलर लेवल, टिश्यू लेवल, ह्याला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुमची अंडरस्टँडिंग चांगली होईल. आणि आता आपण चालू करूया. केमिकल लेवल. It is the most basic level of organization. It includes atoms, the smallest unit of matter that participate in chemical reaction. Two or more atoms join together to form a molecule. Certain atoms like carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, calcium and sulfur are crucial for maintaining life. आता जे केमिकल लेवल असतं त्यामध्ये तुम्हाला ॲटम्स पाहायला भेटणार आहेत आणि खूप सारे ॲटम्स मिळून एक मॉलिक्यूल तयार होतो. आणि जे ॲटम्स आणि मॉलिक्यूल्स असतात ते तुमच्या सेलमधले जे काही ऑर्गॅनिलीज असतात ते फॉर्म करण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी तुम्हाला हेल्प होतात. मग त्यामध्ये जे आपलं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर हे ज्या काही आपल्या कंपाऊंड्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत तुमचं जे लाईफ आहे किंवा जी लाईफ प्रोसेस आहे ती मेंटेन करण्यासाठी. सो कार्बन आपल्या सेलला फॉर्म करतं, कार्बन आणि हायड्रोजन. ऑक्सिजन तुमचं गॅस ऑफ एक्सचेंजमध्ये हेल्प होतं. त्यानंतर तुमचं जे नायट्रोजन असतं ते तुमच्या ऑर्गॅनिलीजमध्ये हेल्प होतं. त्यानंतर फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर या 3 गोष्टी तुमच्या बोनच्या सेलमध्ये प्रेझेंट असतात तुमचे बोन्स स्ट्रॉंग बनवण्यासाठी. सो त्यानंतर आहे आपला सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवल, द सेल कन्सिस्ट ऑफ मोस्ट बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट हा आपला सेल आहे. म्हणजे सेलपासूनच पुढे चालून सगळे काही गोष्टी बनत असतात ह्युमन बॉडीमध्ये. द डिफरंट मॉलिक्युल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ सेल. आता सेलमध्ये खूप सारे मॉलिक्युल्स कंबाईन होतात आणि सेल तयार करतात. ह्युमन बॉडी कंटेन्स मसल सेल, नर्वस सेल्स अँड इपिथेलियल सेल्स. Each cell varies greatly in structure and function. Each cell of cell performs a specific task. आता जे सेल्स ज्या टाईपचं फंक्शन करतात किंवा ज्या टाईपचं वर्क करतात त्यानुसार आपण त्यांना वेगळे नाव दिलेले आहेत. आणि स्ट्रक्चरवरती बेस्ड म्हणजे ते दिसायला कसे आहेत सेल्स, त्यांच्यावरती तुम्हाला पॅपिले दिसतो का, त्यांच्यावरती तुम्हाला सिलिया दिसतो का, त्यावरती किंवा गॉबलेट सेल्स प्रेझेंट आहेत का, हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत की या सगळ्या गोष्टी काय असतात. तर त्यांच्या स्ट्रक्चरवरती, त्यांच्या अपिअरन्सवरती आपण त्यांचे नाव डिसाईड करतो. टिश्यू लेवल. टिश्यू आर द ग्रुप्स ऑफ सेल्स दॅट ग्रुप्स टुगेदर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर फंक्शन. कुठलंही पर्टिक्युलर फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी तुम्हाला टिश्यू हे यूज होतं. त्यानंतर ह्युमन बॉडी कंटेन्स 4 बेसिक टाईप्स ऑफ टिश्यू: इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. आता ही जे काही आपले 4 टिश्यूज आहेत त्याला आपण डीपली स्टडी करणार आहोत फर्स्ट सेमिस्टरमध्ये. आणि ह्याचे सेपरेट तुम्हाला चॅप्टर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला ह्याचे सब डिव्हिजन्स म्हणजे इपिथेलियल टिश्यूजचे वापस सब डिव्हिजन्स काय आहेत तर स्क्वॅमस इपिथेलियम आहे, कॉल्युमनर इपिथेलियम आहे, क्युबॉइडल इपिथेलियम आहे, स्ट्रॅटिफाईड आहे, सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यूज आहेत. हे सगळे आपण डीपली स्टडी करणार आहोत. त्यानंतर आहे आपलं ऑर्गन लेवल. डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यूज कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म अ ऑर्गन. खूप सारे टिश्यूज भेटून एक ऑर्गन तयार होत असतो. ऑर्गन आर composed of 2 or more different types of tissues having specific function and recognizable shapes. आता जे काही आपले ऑर्गन्स असतात ते खूप सारे टिश्यूजला मिळून बनलेले असतात, पण ते जे टिश्यूज असतात ते स्पेसिफिक फंक्शनच करणार आणि ते त्यांचा जो शेप असतो किंवा त्यांचा जो स्ट्रक्चर असतो तो सिमिलर असतो एका ऑर्गॅनिझममध्ये. एक्झाम्पल ऑफ ऑर्गन्स आर द स्टमक, स्किन, बोन्स, हार्ट, लिव्हर, लंग्स अँड ब्रेन. हे सगळे जे आहेत ते आपले ऑर्गन्स आहेत. स्किन देखील आपला एक ऑर्गन आहे, बोन देखील आपला एक ऑर्गन आहे. आणि स्किन, बोन हे तुमच्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये मोडतो, स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये. त्यानंतर आहे आपलं सिस्टम लेवल. सो सिस्टम लेवल ऑफ अ ग्रुप ऑफ
organ combines together to form a system. The organ of a system works together to perform a major physiological function of the body. फिजिओलॉजिकल फंक्शन म्हणजे काय की ते कसं वर्कआउट करणार आहे ते पूर्ण सिस्टीम म्हणजे कुठलाही ऑर्गन असो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही किडनी घेतलं तर किडनीमध्ये काय होतं तर प्युरिफिकेशन ऑफ ब्लड किंवा प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हे तुमच्या किडनीमध्ये होत असतं बरोबर. सो ते जे फिजिओलॉजिकल फंक्शन असतं ते तुमचं सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन करतं. ऑर्गन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम आर माउथ, salivary glands, pharynx, throat, esophagus, stomach, small intestine, large intestine, rectum and necessary digestive organ, liver, gallbladder and pancreas, accessory digestive organ. आता फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीम वर्कआउट करण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला एवढ्या सगळ्या ऑर्गन्सची गरज असते. कुठले कुठले तर माउथ, सलायव्हरी ग्लँड्स, फॅरिंग्स, एसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, गॉलब्लॅडर आणि पॅनक्रियास एवढ्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज असते फक्त एक सिस्टीम वर्कआउट करण्यासाठी. तसंच तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम वर्कआउट करण्यासाठी वेगळे ऑर्गन्स लागतील, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी वेगळे लागतील. त्यानंतर आपलं कुठलं आलं रेस्पिरेटरी झालं, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी वेगळे लागतील, त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीमसाठी वेगळे लागतील. सो असे फंक्शन्स जे असतात तुमचे सिस्टमिक फंक्शन्स असतात त्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ ऑर्गन्स जॉईंट होऊन तुमचा एक सिस्टीम तयार होत असतो. द ह्युमन बॉडी कंप्रेसेस ऑफ 11 ऑर्गन्स सिस्टीम्स सच ॲज. आता जी आपली ह्युमन बॉडी आहे त्यामध्ये तुम्हाला 11 सिस्टीम्स पाहायला भेटतील. सगळ्यात पहिलं तर तुमचं इंटिग्युमेटरी सिस्टीम. इंटिग्युमेटरी म्हणजे कुठलं तर स्किनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होत असतात. एकतर सिक्रीट होत असतं वापस, त्यानंतर स्वेट सिक्रीट होत असतं, त्यानंतर सिरुमिनस ग्लँड्स असतात जे स्मेल सिक्रीट करतात, त्यानंतर तुमचं जे ॲब्झॉर्प्शनचं काम असतं, स्किन कुठलंही जे ॲब्झॉर्बेबल मटेरियल असतं ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं, वापस इवॅपोरेशनचं काम करतं. म्हणजे खूप कमी अमाऊंटमध्ये तुमचं जे एअर असतं किंवा जे वॉटर असतं ते बाहेर एअरच्या मदतीने बाहेर गॅसच्या मदतीने बाहेर आऊट होत असतं. सो ती एक सिस्टीम झाली. त्यानंतर स्केलेटल सिस्टीममध्ये तुमचे सगळे बोन्स येतील. त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे जे काही मॉलिक्युल्स तुम्हाला नको आहेत किंवा लेफ्ट आउट आहेत ते तुमच्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जाणार आहेत. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम तुमची हॉर्मोन्सची सिस्टीम असते. त्यानंतर आहे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे हार्टची पंपिंग ऑफ हार्ट कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीममध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे युरिनरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल अँड फिमेल अँड स्पेशल सेन्सरी सिस्टीम. आता स्पेशल सेन्सरी सिस्टीममध्ये कुठले आले तर आपलं इयरिंग, स्मेलिंग, सीइंग हे सगळे जे गोष्टी आहेत ते आपल्या स्पेशल सेन्सरी ऑर्गन्समध्ये येणार. त्यानंतर आहे आपलं ऑर्गॅनिझम लेवल. इट इज द हायेस्ट लेवल ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन. हे सगळ्यात लास्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ऑल द पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी फंक्शन्स टुगेदर अँड कन्सिस्ट द टोटल ऑर्गॅनिझम दॅट इज ह्युमन बॉडी. अँड ऑर्गॅनिझम इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंटली परफॉर्मिंग व्हायटल फंक्शन्स नेसेसरी फॉर लाईफ. जे कुठलेही व्हायटल फंक्शन्स असतात तुमचे जे इम्पॉर्टंट फंक्शन्स असतात ते तुमच्या ऑर्गॅनिझम लेवलवरती होत असतात आणि खूप सारे सिस्टीम्स एकत्र येऊन तुमची एक ह्युमन बॉडी तयार होत असते. सो हे सगळे तुमचे लेवल्स होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिस्टीम ऑफ ह्युमन बॉडी. सो जे आपण इथे पाहिलं की बॉडी सिस्टीममध्ये कुठले कुठले असतात तर इंटिग्युमेटरी सिस्टीम, स्केलेटल, मस्क्युलर, नर्वस, लिम्फॅटिक, एंडोक्राईन, कार्डिओवॅस्क्युलर हे सगळे सिस्टीम्स आपण खाली जाऊन डीपली पाहणार आहोत. त्यांचे फंक्शन्स काय असतात आणि कुठले कुठले ऑर्गन्स त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून मराठीमध्ये एक्सप्लेनेशन हवी असणाऱ्या मित्रांना देखील तुमच्या हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांना देखील समजेल की नक्की HAPमध्ये काय असतं. सो मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टडी वेल अँड स्टे सेफ. थँक्यू.